नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आपल्या नवरात्रीचं बघा आता 7 दिवस तर संपले. आता अष्टमीचा दिवस येणार आहे उद्या. तर आपला उद्याचा व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे. तर तुम्हाला सांगते अष्टमी येते आहे. तर आपल्याकडं माहिती आहे का, पूर्ण आपल्या नवरात्रीचा आत्मा म्हणून ओळखली जाणारी अष्टमी, ह्या अष्टमीला आपण बहुत म्हणजे सगळ्या पूजा वगैरे करत असतोय. तर बघा आता मी ही अष्टमीलाच ओटी भरते. कुळदेवी तिची, किंवा आमच्या इथं म्हणजे नवरात्रीमध्ये दुर्गादेवी वगैरे बसतात, तर तिथं जाऊन मी अष्टमीलाच ओटी भरते आणि अष्टमीलाच मी कन्यापूजन वगैरे करते. कारण अष्टमीसारखा दिवस सगळ्यात नाही का चांगला दिवस अष्टमीचाच असतो. तर अष्टमीलाच आपण ओठी वगैरे भरायची आहे. तर अष्टमीच तर ह्या वेळेला अष्टमी आपल्या 11 ऑक्टोबरला येते, 11 ऑक्टोबर 2024. तर अष्टमीचं महत्त्व काय आहे, म्हणजे अष्टमी ह्या दिवसाचं नाही का, प्रत्येक एक दिवसाचं नाही का आपलं वेगवेगळं नाही का एक रूप असते, एक वेगवेगळं नाही का, म्हणजे एक वेगवेगळं काहीतरी त्याचा अर्थ असतोय, त्याच्या मागं काहीतरी हे असते. त्या दिवशी आपण महिषासूर मर्दिनी किंवा महागौरी या देवीचं रूप बघणार आहोत किंवा तिची पूजाविधी करणार आहोत. तर त्या दिवशी देवीचा कलर कोणता आहे, तर गुलाबी कलर आहे त्या दिवशी नाही का. तर त्या दिवशी आपण गुलाबी साडी वगैरे देवीला नेसवतो. आणि देवीचा आवडता नैवेद्य कोणता आहे, तर त्या दिवशी आपण देवीचा आवडते नैवेद्य आहे नारळ. नारळ म्हणजे तुम्ही वल्ला नारळ किंवा असं कसं खोबरा वगैरे त्याच्यामध्ये. तर ते कशासाठी नैवेद्य दाखवायचं आहे, तर ही संतती प्राप्तीसाठी ह्या देवीची पूजा केली आहे. तर तुम्ही हा प्रसाद ठेवला की तुम्हाला संतती प्राप्तीसाठी फळ मिळणार मिळणार आहे. तर महाअष्टमीचं महत्त्व काय आहे, तर महाअष्टमी या दिवशी आपल्या दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता. त्या दिवशी महिषासुराचा वध केल्यामुळे महागौरीचं नाव महिषासुरमर्दिनी पडलं म्हणून ओळखलं जातं. आणि आपण ह्या दुर्गा देवीचं तिच्या सर्वात शक्तिशाली रूपाची आपण त्या दिवशी पूजा करत असतोय. तर ह्या नावावरून म्हणजे महिषासुर राक्षस होता, त्याचा पराभव केल्यामुळे आपल्या महागौरीचं नाव महिषासुरमर्दिनी पडलं आहे. तर असे देवीची रूपं असतात. तर महाअष्टमीला आपण ह्या देवीची पूजा करत असतोय. तर का म्हणजे नाही का, तर त्या दिवशी का असं म्हटलं गेलं आहे, एक सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे हा 11 ऑक्टोबरचा आपल्यासाठी. तर तुम्हाला ज्या ज्या दिवशी ज्या ज्या सेवा तुम्ही केल्या तर उत्तमच आहे. पण आपल्याला सगळ्या बिझी लाईफमध्ये नाही का कोणाकोणाला नाही वेळ भेटला, बाबा मला तर ह्या 7 दिवस काहीच वेळ भेटला नाही पूजा करायला. आणि माझी तर खूप अशी इच्छा आहे काहीतरी करण्याची नाही का, अशी काहीतरी पूजा करण्याची. हे पण थोडी का करा तुम्ही, पण अशी मनापासून जेव्हा आपल्याला करण्याची इच्छा होते भक्ती, तर तेव्हा आपण केली पाहिजे. थोडी का होईना पण केली पाहिजे. सगळं करायला एवढा नाही का टाईम नाही आहे, तर बाबा थोडी तर करा. पण सगळ्यात करण्याला काय महत्त्व आहे, तर महाअष्टमीला तुम्ही जेवढं कराल, तर तुम्ही जेवढं 7 दिवस 9 दिवस जेवढं तुम्ही जे केलं आहे त्याचं पुण्य तुम्हाला 11 म्हणजे महाअष्टमीला जेवढी तुम्ही पूजा कराल त्याचं तुम्हाला भेटणार आहे. तर महाअष्टमीला कोणत्या पूजा करायच्या आहे, तर तुम्ही महाअष्टमीला कन्यापूजन करायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये नाही का 5 बोलवा, 9 बोलवा, 11 बोलवा तुमच्या परिस्थितीनुसार. आणि तुम्ही कोणतीही एक भेटवस्तू नाही का, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कोणतीही एक भेटवस्तू, एक फळ देऊन तुम्ही कन्यापूजन करा. कारण कन्यापूजन हे सुद्धा खूप असं महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर आपल्या नवरात्रीमध्ये अशा महत्त्वाचे नाही का दिवस असतात. तर महाअष्टमीला हे कन्यापूजन केलं तर तुम्हाला सगळं नाही का पुण्य त्या दिवशी भेटणार आहे. तर तुम्ही त्या दिवशी कन्यापूजनही करा. आणि कन्यापूजनमध्ये आवर्जून एखादी गोष्ट नाही का नाही घेतली तरी चालेल, पण ती चुंदरी एक छोटी भेटते लाल कलरची, तुम्हाला पूजा दुकानात भेटेल, ते तुम्ही महत्त्वाची घ्यायलाच पाहिजे. आणि तुम्ही कन्यापूजन करा आणि त्या दिवशी तुम्ही ओटी कुळदेवीची त्या दिवशी तुम्ही ओटी भरा. कारण अष्टमीलाच ओटी भरणं नाही का शुभ दिवस मानला गेला आहे. तर तुम्ही त्या दिवशी कुलदेवतेची तुम्ही ओटी भरायची आहे. तर ओटीमध्ये काय ते तुम्हाला मी व्हिडिओ बनवलाच आहे ओटी कशी भरायची. तर शक्यच जमल्यास तर तुम्ही नाही का ओटी भरा. नऊवार साडी घ्या, चुडा घ्या, वेणी घ्या, जे देवीला आवडतं ते नाही का, मंगळसूत्र, जे जे तुमच्या परिस्थितीनुसार जे तुम्हाला जे परवडतं त्या गोष्टी तुम्ही घ्या आणि देवीची ओटी भरा. आणि त्या दिवशीच तुम्ही अष्टमीलाच देवीची ओटी पण भरायची आहे. तुम्ही घरामध्ये भरत असाल तर तुमच्या कुलदेवीची तर ठीक आहे. तर तुम्ही नाही का ग्रामदेवतेची भरत असाल तुमच्या गावामधल्या देवीची तरीही उत्तम आहे. आणि तुम्ही असं नाही का आपल्या मंडळाच्या दुर्गादेवी वगैरे बसतात तिथं जाऊन ओटी भरली तरीही छान आहे. तर तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही ती ओटी भरायची आहे. आणि त्या दिवशी आपण काय करायचं आहे अष्टमीला, तर कुळदेवतेच्या आपण नाही का आवडता नैवेद्य करायचा आहे त्या दिवशी. म्हणजे एक म्हणतात ना, आपल्या देवी आपल्या घरी एखादा पाहुणा येतो तर आपण त्याच्या आवडतीचं काय तर बनवतो नाही का. तसं आता कुलस्वामीने आपल्या घरी आले आहे, तर 9 दिवस आपल्या घरी ती वास करत आहे. तर आपल्यावरती नाही का देवी प्रसन्न होण्यासाठी आपण तिच्या आवडीचं काहीही बनवा तुम्ही. आपल्या कुलदेवीचं नैवेद्य कोणतं आहे तर तुम्ही विचारा घरामध्ये नाही का, आपल्या कुठला नैवेद्य दाखवतात तर तुम्ही त्या प्रकारे नैवेद्य दाखवायचं आहे. पण एक नाही का तुम्हाला माहीतच नसेल तर कंपल्सरी एक गोष्ट आहे की तुम्ही
मखाने असतात ना त्याची खीर बनवा. आणि मखाण्याची खीर बनवा, नाहीतर तुम्ही शेवळ्याची खीर बनवा, कोणतीही खीर बनवा. खीर ही लक्ष्मी मातेला म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय असते. आणि मखाण्याची खीर का प्रिय असते तर मखाने बघा कमळाची बी असते त्याच्यापासून बनलेलं असतं. तर कमळाची बी, कमळाचं फूल हे लक्ष्मीला माहीतच तुला अतिप्रमाणात प्रिय आहे. तर त्या गोष्टी तुम्ही जे देवीला आवडतं त्या जर तुम्ही बनवलं तर नाही का आपल्याला आपल्यावरती देवी प्रसन्न होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देते. तर तुम्ही ती मखाण्याची खीर बनवून तुमच्या कुलदेवतेला दाखवा. आणि तुम्हाला नाहीच आहे ते शक्य तर तुम्ही शेवळ्याची खीर बनवली तरी चालेल. आणि तुम्ही कन्यापूजनलाही मुलींना नाही का जेवण घाला. नाही जेवण तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की एक नाही का खीर तर नक्की प्रसादामध्ये त्या मुलींना तुम्ही चारा. कारण जे जे लक्ष्मीला प्रिय आहे ते तर तुम्ही कन्यापूजनमध्येही करायचं आहे. आणि कुलदेवतेचे आपण नाही का नैवेद्य दाखवायचं आहे तेव्हाही तुम्ही हे दाखवायचं आहे. तर ही महाअष्टमी नाही का असं म्हटलं आहे, नुसत्या अष्टमी नाही म्हटलं ह्या दिवसाला, तर महाअष्टमी का म्हटलं आहे तर ह्यासाठी. तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब